राज्यात 3 दिवसीय विशेष अधिवेशन पार पडल्यानंतर आता हिवाळी अधिवेशनास लवकरच सुरुवात होणार आहे। राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी दिनांक 16 ते 21 डिसेंबर दरम्यान संपन्न होणार आहे। पालघर जिल्ह्यातील बोईसर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे नवनिर्वाचित आमदार विलास तरे मोठ्या मताधिक्याने निवडून आलेत। नागपूर हिवाळी अधिवेशनात बोईसर मतदारसंघातील आरोग्य, पाणी, रस्ते, हॉस्पिटल अशा विविध विकास कामांबाबतचे प्रश्न अधिवेशनात मांडणार असून या प्रश्नांचा पाठपुरावा करणार असल्याचे आमदार विलास तरे यांनी सांगितले आहे। शपथविधीचं पहिलं अधिवेशन जे झालं ते पूर्ण प्रोसेस होते आणि अध्यक्षाची निवड त्याच्यामध्ये झाली आणि सेकंड जे होते ते महत्त्वाचे कामकाजाच्या संदर्भातलं जे अधिवेशन होते ते हिवाळी अधिवेशन ज्या बोईसर विधानसभेच्या येणारे विषय जे आहेत महत्त्वाचे विकास कामांच्या संदर्भात हे सर्व विषय तिथे मांडण्यात येतील आणि त्या विषयांच्या संदर्भात पाठपुरावा केला जाईल। माझं असं टार्गेट आहे की या 5 वर्षामध्ये ज्या झालेल्या नाही गोष्टी त्या मला करायच्या आहेत, ताकद लावून करायच्या आहेत आणि जनतेच्या साथीने आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या साथीच्या माध्यमातून जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, आरोग्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, रस्त्यांचा विषय असेल, हे सर्व प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात ज्या गोष्टी मला कराव्या लागतील त्या आमदार म्हणून बोईसर विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच त्या जनतेच्या विकासासाठी सर्व मी गोष्ट करणार आहे। आरोग्याच्या संदर्भातला महत्त्वाचा विषय आहे की तिथे सुसभ्य असं हॉस्पिटलाच्या संदर्भातला विषय माझा आहे। सुसज्ज हॉस्पिटल जे मनोर येथे ट्रॉमा सेंटर तयार झालेलं आहे ते पूर्ववत चांगल्या पद्धतीने कसं चालू व्हावं, ते पूर्ण अवस्थेत चालू नाही करायचं, मला पूर्ण स्टाफ चालू झाल्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी ॲक्सिडेंट्स वगैरे जे हायवेला होत आहेत ते तिथं आपल्याला तिथे पेशंट तिथून आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी हलवण्यात येतील म्हणून त्याच्यावर माझा फोकस जास्त राहील। NTV न्यूज मराठी, पालघर।